नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन मुद्दाम नागपूरला ठेवून नागपूर कराराचा धर्म पाळला. गेल्या 5 वर्षात 2 वेळा उद्धव ठाकरे यांच्या आजारपणामुळे किंवा तत्कालीन सरकारच्या दुर्लक्षामुळे हिवाळी अधिवेशन झालेच नव्हते. यावेळी अत्यंत कौशल्यपूर्ण रीतीने मुख्यमंत्री फडणवीस यांनी खाते वाटपाचा तिढा सोडवलेला आहे. खाते वाटपावरून किंतु परंतु होऊ नये म्हणून सर्व प्रकारची साधक बाधक चर्चा करून ज्या पद्धतीने खाते वाटप केले ते आजच्या परिस्थितीत योग्य नव्हते असे कोणीच म्हणणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृह खाते आपणास मिळावे यासाठी फार आग्रही होते, थोडे रुसलेलेही होते, पण शेवटी त्यांना शहर विकास आणि नियोजन मंत्रालयासारखे खाते त्यांना स्वीकारावे लागले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिंदे यांच्याकडे हेच खाते होते. त्याच खात्यामुळे एकनाथरावांना आपले आमदार सांभाळणे जड गेले नव्हते. आताही तशीच स्थिती आहे. शिंदे यांचे गेल्या वेळी 40 पैकी 10 आमदार मंत्री होते, आता 57 पैकी 12 आहेत. त्यामुळे नाराज आमदारांना समजावून सांगणे, त्यांना योग्य तो मान देणे आणि ज्यांना मंत्रीपदे मिळाले नाही त्यांना 2.5 वर्षाचे गाजर दाखवणे हे कार्य एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांनी अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडले. भारतीय जनता पक्षामध्येही आता 137 आमदार आहेत, म्हणजेच 110 आमदारांना मंत्रीपद मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनाही मुख्यमंत्र्यांना सांभाळायचे होते. तिकडे राष्ट्रवादीमध्ये आपले मंत्रीपद पक्के समजणाऱ्या भुजबळांना डच्चू मिळाल्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटकाही राष्ट्रवादीला नक्कीच बसला असेल. पण एवढ्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप वाटते तितके सोपे नव्हते. मंत्रिमंडळात अनेक जिल्ह्यांना 3 मंत्रिपदे मिळाली, तर काही जिल्हे बिनमंत्र्याचे राहिले. त्याचाही समतोल साधणे आवश्यक होते. अत्यंत कार्यक्षम असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच नागपूरकर फडणवीस यांनी खाते वाटपाचा प्रश्न सहजरित्या आणि अत्यंत कौशल्याने सोडविला. गृह खाते आपल्या जवळ ठेवले. अर्थ खात्याचा कारभार अजित पवार यांना देण्याचे ठरले होते. तेच खाते त्यांना देण्यात आले. प्रत्येक मंत्र्याला त्याच्या कार्यकौशल्याप्रमाणे आणि त्याच्या कारकिर्दीतील व्यवहारामुळे जे जे खाते द्यायचे ते खाते त्या लोकांना दिले गेले. मागील सरकारमधील अनेकांना मंत्री तर केले, पण मोठ्या वकुबाची खाती वकूबदारांनाच देण्यात आली आहेत. हे या खाते वाटपाचे वैशिष्ट्य आहे. हे सरकार पुढील 5 वर्ष चालवायचे आहे. नुकत्याच संपलेल्या निवडणुकीच्या आधी जी जी आश्वासने दिली त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. सध्या सरकारवर आत्ताच 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. 30 वर्षांपूर्वी या महाराष्ट्रावर कवडीचेही कर्ज नव्हते. सर्वाधिक कार्यक्षम असे राज्य म्हणून आपला नावलौकिक होता. आता त्या नावलौकिकाचा पारा थोडा घसरल्यामुळे कार्यकुशल नेतृत्वाची गरज होती. राज्याची अर्थव्यवस्था मोटारीच्या चाकाप्रमाणे पंक्चर होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी दक्ष राहणे आवश्यक होते. प्रत्येक मतदारसंघाच्या आशा अपेक्षा वाढलेल्या आहेत. आमदारांना विकासासाठी वर्षाला जी रक्कम मिळते ती रक्कम देण्याचा परिपाठ बंद करता येत नाही आणि जनतेच्या उरावर आणखी बोजाही टाकता येत नाही, म्हणजे सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी सगळी परिस्थिती आहे. पण या सरकारने जी जी धोरणे आखली आहेत त्यांचा पाठपुरावा करून नव्या मंत्रिमंडळाला एक संघपणे कार्य करावयाचे आहे. अनेक मंत्री थोडेसे नाराज असले तरी मंत्रिमंडळात स्थान आहे हेच त्यांच्यासाठी महत्वाचे आहे. जे जे खाते मिळाले असेल त्या खात्यात चमकदार कामगिरी करण्याचे आव्हान मंत्रिमंडळातील सर्वांपुढेच आहे. डबल इंजिनचे सरकार असल्याने केंद्राकडून फार मोठा वाटा मिळेल अशा भ्रमात कोणीही राहू नये. महाराष्ट्रात सरकार कोणाचेही असले तरी सध्याचे जे निकष आहेत त्या निकषावरून कधीच योग्य तो वाटा महाराष्ट्राला मिळत नाही. त्यामुळे आता सर्व मंत्री कामाला लागावेत आणि महाराष्ट्र राज्याला देशातील क्रमांक 1 चे स्थान पुन्हा मिळावे किंवा कायम राहावे हीच या राज्यातील आशावादी जनतेची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री आता आपल्या सहकाऱ्यांसह महाराष्ट्राला सह्याद्रीच्या उंचीवर नेऊन ठेवतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.